काही राहणार आहेत आणि किती स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत? नमस्कार, मी ललित कुमार वराडे, यवतमाळ हेल्थ मॅरेथॉनचा रेस डायरेक्टर आहे. आमचे अध्यक्ष परेश गंडेचा सर आणि ट्रेझरर उमेश जोगे सर पण इथं उपलब्ध आहेत. दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी यवतमाळ येथील नेहरू स्टेडियम येथे यवतमाळ हेल्थ मॅरेथॉनचे तिसरं ॲडिशन यावर्षी सुरू आपण करत आहोत. जानेवारी 2023मध्ये आपण पहिली ॲडिशन घेतली होती आणि आता ही तिसरी ॲडिशन आहे. या ॲडिशनमध्ये यवतमाळ आणि महाराष्ट्रभरातून जवळपास 2500पेक्षा जास्त स्पर्धक या स्पर्धेमध्ये धावण्यासाठी येत आहेत आणि ही स्पर्धा 4 कॅटेगरीमध्ये घेण्यात येते. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी चिल्ड्रन रनसुद्धा वेगळी कॅटेगरी आपण ठेवली आहे. वयोगटसुद्धा याच्यामध्ये आहेत 45 वर्षापर्यंत आणि 45 वर्षाच्या नंतरचे. अशा पद्धतीने ही मॅरेथॉन घेण्यात येते. यामध्ये नेहरू स्टेडियम यवतमाळ जिल्हा क्रीडा संकुल येथून ही मॅरेथॉन सुरू होणार आहे आणि सरळ धामणगाव रोडला ही मॅरेथॉन 10.5 किलोमीटरपर्यंत जाऊन त्याच रोडनं ते परत येणार आहेत. आणि यामध्ये 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटरमधले टप्पेसुद्धा आहेत. ते स्पर्धक त्या अंतर पूर्ण करून, त्या स्पर्धा पूर्ण करून स्टेडियममध्ये येतील. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स बीब प्रत्येक स्पर्धकासाठी असणार आहे, ज्यामध्ये त्यांचा टायमिंग त्यांना लगेच त्यांच्या मोबाईलला स्पर्धा संपल्या कळेल. यामध्ये एक चांगल्या क्वालिटीचं टी-शर्ट आणि प्रत्येक फिनिशरला फिनिशर मेडल आपण देणार आहोत. त्यांना रिफ्रेशमेंट आणि प्रत्येक रूट सपोर्ट म्हणून जवळपास 500 आपले ऑफिशियल्स जे आहेत ते सोबत राहणार आहेत. त्यामध्ये 5 आपल्या ॲम्ब्युलन्ससुद्धा आहेत आणि विशेष करून प्रत्येक 1 किलोमीटरला रिफ्रेशमेंटचा स्टॉल हा त्यांच्यासाठी असणार आहे. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी DJ आणि बँड पथकाची पण व्यवस्था केलेली आहे. यवतमाळ पोलीस विभागाचा बँडसुद्धा आपल्या स्पर्धकांचं एंटरटेनमेंट करण्यासाठी असणार आहे. आणि स्पर्धेमध्ये जेवढे सगळे खेळाडू भाग घेणार आहेत त्यामध्ये ते परत स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर त्यांना फिजिओथेरपी सुद्धा आपण त्याची व्यवस्था केलेली आहे. आणि ग्राउंडवर त्यांना नाश्ता, रिफ्रेशमेंट या सगळ्या बाबींची व्यवस्था केलेली आहे. त्यांना हाय क्वालिटी फोटोग्राफसुद्धा या स्पर्धेनंतर मिळणार आणि ऑनलाईन सर्टिफिकेट पण मिळणार. मी आपल्या सर्व यवतमाळकरांचे आभार व्यक्त करतो, सर्व मीडियाचे पण आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग या स्पर्धेसाठी नोंदवलेला आहे. 2500पेक्षा जास्त स्पर्धक रविवारी आपल्या यवतमाळमध्ये धावणार आहेत. तर या रण उत्सवामध्ये धावण्यासाठी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो. धन्यवाद.